नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावरनं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे आणि या प्रकरणामध्ये जामनेरच्या प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर नवनवीन प्रकरणं उजेडात येतात। त्यातच आता नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये पुण्याचेही कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हनी ट्रॅपवरनं महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं चित्र दिसतंय। त्याचे पुरावे आहेत, ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल। जरा बाबू धीरज रखो, जरा सब कुछ खुल जाएगा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना दिलेलं हे प्रत्युत्तर। त्याचे पुरावे आहेत, ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल। प्रकरणात दररोज नवनवीन मुद्दे समोर येत आहेत। 72 अधिकारी, आमदार, मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे। त्यामुळे हे 72 नेमके कोण अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे। तिकडे नाशिकमध्ये तर हनी ट्रॅपमधील मान्यवरांची नावं ऐकायला नाशिककर उत्सुक आहेत, अशा आशयाचे फलक लावण्यात आले। त्याचवेळी या प्रकरणात महत्त्वाचं कनेक्शन असलेले भाजपचे नेते प्रफुल्ल लोढांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। आता या लोढानं पुण्यातही कांड केल्याचं उघड झालंय। एका विवाहित महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवून आरोपी लोढानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 17 जुलै रोजी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे नाशिक हनी ट्रॅपचे तार पुण्यातही जोडले जाण्याची शक्यता आहे। नक्कीच नाशिक आहे, सुरुवात नाशिक आहे, काही पुण्यातले आहेत, अनेक ठिकाणी आहेत। हे जे हा सरकारचा खेळखंडोबाच झाला आहे। म्हणजे या सरकारला हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे, तर किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेशरमाचं झाड आहे। हनी ट्रॅपमध्ये लोढासह इतरही अनेक जण असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी केला। त्यामुळे या मोठ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांचे झाकलेले चेहरे लवकरच उघड होतील असा इशारा विरोधक देत आहेत। लोढावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा, परंतु बाकीचे खूप लोक आहेत। आता करू देत ना कारवाई, फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालून। आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचं असो, सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर, म्हणजे सत्य तपासून। 100% फार मोठं राकेट आहे आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये 50 लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रतिनिधी घेऊन आहेत। महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करतायत। काँग्रेसच्या नाना पटोलेंनी थेट विधानसभेत पेनड्राईव्ह सादर करत चौकशीची मागणी केली। आताही महाविकास आघाडीकडून हा मुद्दा उपस्थित केला जात असल्यानं गिरीश महाजनांनी विरोधकांना पुराव्याचं आव्हान दिलं, ज्यावर पुन्हा एकदा वडेट्टीवारांनी पलटवार केलाय। एखादा माणूस कुठल्या तरी तालुक्यात गाव कुठे असेल, तो कुठे काय व्यभिचार करतोय, वाईट वर्तन करतोय, त्याचा आरोप सरकारवर फोडायचा, सरकारला बदनाम करायचं। तुमच्याजवळ आहे तर तुम्ही आणा ना समोर। बडबड काय करतायत फालतू, मला कळत नाही कशासाठी तुम्ही असं करतायत। मुलाकडे सगळ्यांनाच बदनाम करायचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा। तुमच्याकडे काय पुरावा आहे, कुठलं स्कॅन्डल चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, तुम्ही आणा ना, समोर ठेवलं पाहिजे। त्याचे पुरावे आहेत, ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल। जरा बाबू धीरज रखो, जरा सब कुछ खुल जाएगा और सब ओपन हो जाएगा, असंच आमचं त्यांना सांगणं आहे। प्रफुल्ल लोढाचे गिरीश महाजनांशी असलेले पूर्वापारच्या संबंधांमुळे खडसेंसह विरोधक महाजनांना घेरण्याचा प्रयत्न करतायत। त्यातच लोढाचे नवनवीन कारनामे उघड होत असल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळाल्याचं दिसतंय। त्यामुळे खरंच यात सत्यता असेल तर सरकारनं याचं गांभीर्य ओळखून हनी ट्रॅप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।